राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकींमध्ये काही ठिकाणी धक्कादायक तर काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त सकारात्मक निर्णय राहिला. यात एक महानगरपालिकेचे तब्बल 5 माजी महापौर यांना पराभव पत्करावा लागलाय. काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या या महानगरपालिकेत दुसऱ्यांदा भाजपने महानगरपालिकेची सत्ता ताब्यात घेतली आहे. होय, मी बोलतोय सोलापूर महापालिकेच्या संदर्भात. आधीच वेगवेगळ्या वादाने चर्चेत राहिलेल्या या महापालिकेत जनतेने 5 महापौर आणि 1 उपमहापौरांना घरचा रस्ता दाखवलाय. काय घडलंय सोलापूरमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अनिल जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. राज्यात 2022 पासून अडकलेल्या महानगरपालिका निवडणुका अखेर 2026च्या सुरुवातीला पार पडल्या. खरं तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर 31 जानेवारीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानुसार निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला. पहिल्या टप्प्यात नगर परिषद व नगरपंचायत निवडणुका पार पडल्या, तर दुसऱ्या टप्प्यात 15 जानेवारी रोजी मुंबईसह राज्यभरातल्या सर्व 29 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडले आणि काल निकाल सुद्धा हाती आले. यात सोलापूरच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष होते, पण इथं भाजपने 2017ला केलेल्या कामगिरीपेक्षा चांगली कामगिरी करत दणदणीत यश मिळवलंय. या निवडणुकीत महापालिकेच्या 102 जागांपैकी भाजपने 87 जागांवरती दणदणीत विजय मिळवलाय. MIM पक्षाने 8 जागा जिंकून दुसरे स्थान पटकावलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 4 जागांवर यश मिळाले, तर काँग्रेसला 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 1 जागांवर समाधान मानावे लागले. पण या निवडणुकीत माजी उपमहापौरांमध्ये काँग्रेसकडून लढलेले संजय हेमगड्डी, आरिफ शेख, समाजवादी पक्षातर्फे रिंगणात उतरलेले UN बेरिया, शिवसेनेच्या अलका राठोड, अपक्ष मनोहर सपाटे यांच्या पराभूतांमध्ये समावेश आहे. आता त्यांचा एक एक करून आढावा घेऊयात. तर काँग्रेसकडून लढलेले संजय हेमगड्डी यांचा भाजपच्या दत्तात्रय नडगिरी यांनी पराभव केला. नडगिरी यांना 7,917 मते मिळाली, तर संजय हेमगड्डी यांना 2,807 मते मिळाली. त्यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. संजय हेमगड्डी 1999 ते 2002 हे काँग्रेस पुरस्कर्ते अपक्ष उमेदवार होते, पण त्यांना महापौर करण्यात आले होते. तर आरिफ शेख देखील पराभूत झालेत. भाजपचे विनोद भोसले यांनी तब्बल 3800 मतांनी मोठा विजय मिळवला आहे, तर विनोद भोसले यांना 10,057 तर काँग्रेसच्या आरिफ शेख यांना 6,207 मते मिळाली. 2017 वेळी विनोद भोसले हे काँग्रेसचे उमेदवार होते आणि आरिफ शेख यांना भाजपने उमेदवारी दिली होती. तर यंदा उलटे असून आरिफ शेख हे काँग्रेसकडून उमेदवार आहेत, तर विनोद हे भाजपचे. त्यामुळे भोसले यांनी शेख यांचा पराभव केलाय. आरिफ शेख यांनी सोलापुरात महानगरपालिकेचे उपमहापौर म्हणून 1999 ते 2000 या काळात काम पाहिले होते. तर तिसरे महापौर आहेत UN बेरिया यांनी शरद पवार गटातून अजित पवार गटात आणि नंतर समाजवादी पक्षात प्रवेश केला होता, पण त्यांना फक्त 906 मते मिळाली. या ठिकाणी 4,626 मते घेत शिवसेना शिंदे गटाचे प्रियदर्शन साठे विजयी झालेत. UN बेरिया यांनी सोलापूर महापालिकेचे महापौर म्हणून 1988 ते 1989 या कालावधीत कार्यभार सांभाळला होता. ठाकरे गटाच्या माजी महापौर अलका राठोड या सुद्धा पराभूत झाल्यात. त्यांना 3768 मते मिळाली, तर भाजपच्या विजयी झालेल्या ज्ञानेश्वरी देवकर यांना 7,818 मते मिळाली. राठोड यांनी 6 मार्च 2012 ते 5 सप्टेंबर 2014 या काळात सोलापूरचे महापौर पद भूषवले होते. त्यांनी काँग्रेस नेते विष्णुपंत कोठे यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या होत्या की मी सुशिक्षित आहे, मला काम करण्यासाठी माझ्या नेत्यांनी येथे बसवले. कोण काय म्हणते याची मी पर्वा करत नाही. कोणी आडवे आले तरी बेहत्तर. पालिका अधिकाऱ्यांना काम करायचं नसेल तर चालते वा. मी शो पीस म्हणून काम करणार नाही. जनतेसाठी काम करणारे 1 मे पासून कामाचा सपाटा सुरू करण्याचा मानस आहे, असे केलेले वक्तव्य खूप गाजले होते. तर यात आणखी एक नाव आहे मनोहर सपाटे. त्यांना फक्त 747 मते मिळाली, तर विजय झालेले गणेश वानकर यांना 9,281 मते मिळाली. याचा अर्थ सपाटे मोठ्या पराभवाचे धनी ठरले आहेत. मनोहर सपाटे यांनी सोलापूर महापालिकेचे महापौर म्हणून 2005 ते 2007 या कालावधीत कार्यभार सांभाळला होता. दरम्यान जून 2025 मध्ये माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात एका 45 वर्षीय महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. ज्या व्हिडिओच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. त्याचा फटका सपाटे यांना बसलाय. तर भाजपकडून रिंगणात उतरलेले माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, काँग्रेसचे माजी उपमहापौर राजेंद्र कलंद्री यांचाही पराभव झालाय. तसेच भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या पत्नी उषा काळे यांनाही पराभवाचा धक्का बसलाय.
दिलीप कोल्हे हे देखील 16 मधून उभे होते. त्यांना 3730 मते मिळाली, तर 4626 मते घेत शिवसेना शिंदे गटाचे प्रियदर्शन साठे विजयी झाले आहेत. प्रभाग 7 मधून आमदार देवेंद्र कोठे पहिल्यांदा नगरसेवक झाले होते. कोठे आमदार झाल्यानंतर त्यांच्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. या प्रभागात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार कोठे यांनी विशेष लक्ष दिले होते, पण त्यांचा चक्रव्यूह भेदून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी विजय खेचून आणला. माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या पत्नी उषा काळे यांचा भाजपच्या वनिता पाटील यांनी पराभव केला. भाजपचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, श्रीनिवास कर्ली यांचाही पराभव झाला आहे. सोलापूरमधील प्रभाग 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष, दलित चळवळीतील मोठं नाव असलेले आनंद चंदनशिवे यांचाही भाजप उमेदवारांकडून पराभव झालाय. याशिवाय राष्ट्रवादीचे तौफिक शेख, एमआयएमच्या फिरदौस पटेल, शिवसेनेचे मनोज शेजवाल, काँग्रेसचे रियाज हुंडेकरी, एमआयएमचे माजी गट नेते रियाज खरादी यांना देखील पराभव स्वीकारावा लागलाय. सोलापूर महापालिकेतील प्रभाग 2 कडे राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण मनसेचे युवा नेते बाळासाहेब सरवदे यांची हत्या झालेल्या या प्रभागात काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. येथील प्रभागात भाजपकडून शालन शिंदे उमेदवार होत्या. येथील प्रभागात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र किरण देशमुख हेही मैदानात होते. प्रभाग 2 मधील भाजपचे सर्वच उमेदवार विजयी झालेत. प्रभाग 2 मधील उमेदवारी माघार घेण्यावरून मनसेचे युवा नेते बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती. तेथील प्रभागातील विजयी उमेदवारांची अधिकृत आकडेवारी यायची आहे. मात्र सुमारे 6500 मतांनी शालन शिंदे विजय झाल्यात. त्यांना 10770 तर शिंदे गटाच्या आफरीन पठाण यांना 4070 मते मिळाली. सोलापूर महापालिकेची 2012ची निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची ठरली होती. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन केली होती. काँग्रेसने सर्वाधिक 45 जागा जिंकल्या होत्या. बहुमतांसाठी 52 जागांची आवश्यकता असल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून सत्ता राखली होती. याच निवडणुकीद्वारे एमआयएम पक्षाने सोलापूरच्या राजकारणात पहिल्यांदाच प्रवेश केला होता आणि ह्याही जागांवरती लक्षणीय मते घेतली होती. तर त्यानंतर काँग्रेस सत्तेत देखील आली नाही. 2017 साली काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सोलापुरात भाजपने 49 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. बहुमतांसाठी त्यांना फक्त 2 जागा कमी होत्या. त्यासाठी त्यांनी पुढे अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची मदत घेतली. त्यावेळी एमआयएमने 9 जागा जिंकून शहराच्या राजकारणात 4थ्या क्रमांकाची शक्ती म्हणून स्थान निर्माण केले होते. तर या निवडणुकीत संपूर्ण शहरावर एकेकाळी वर्चस्व गाजवलेल्या काँग्रेसला अवघ्या 2 प्रभागात 2 जागांवर विजय मिळवता आल्याने पक्षाची मोठी दुर्दशा झाली आहे. एकेकाळच्या काँग्रेस गड पूर्णपणे ढासळला असून शहराध्यक्षांच्या विजयामुळे गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीसोबत राहून निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडीत काँग्रेसने 54 जागांवरती निवडणूक लढवली होती, तर त्यातील 48 जागांवर काँग्रेसने हाताच्या चिन्हावरती उमेदवार उतरवले होते. या 48 जागांपैकी केवळ 2 जागांवरती काँग्रेसला यश आले आहे. सोलापुरात एमआयएम आज 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे, पण संख्याबळ पाहता एकालाही विरोधी पक्ष नेते पद मिळणार नाही. भाजपने मायक्रो प्लॅनिंग करत सोलापूरमध्ये अबकी बार 75 पारची घोषणा केली होती. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्येच तळ ठोकून बसले होते. जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि सचिन कल्याण शेट्टी यांनी पूर्णपणे प्लॅन करून सोलापूरमध्ये विजय मिळवला. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे आणि वंचित यांनाही खाते खोलता आलेले नाही. खासदार प्रणिती शिंदे लोकसभेप्रमाणे सोलापुरात मोठा प्रचार करतील असा अंदाज होता, पण तो फोल ठरला. उलट खासदार प्रणिती शिंदे राहत असलेल्या प्रभागात भाजपचा पॅनल भरघोस मतांनी विजयी झालाय. या निवडणुकीत प्रणिती शिंदेची जादू दिसून आलेली नाही. या निकालाने सोलापूरच्या राजकारणात मोठे बदल होणार आहेत. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.